फायनलचा सामना हा 3 षटकाचा आहे. चला टॉस द्यायचा आहे. निखिलजी बरोरा साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय, ते सुद्धा जोडले गेलेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. चला दोरेच्या पडे टीमचे कॅप्टन आणि बेनापडे टीमचे कॅप्टन. टॉस केला जातोय. प्रकाश वेखंडे शिवसेना तालुका प्रमुख. फायनलचा सामना, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार आपल्या गावासाठी याच्यासाठी लागलेली चुरस. एक बोला मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा वाटा, दुसरा बेनापट्टी आदिवासी सरपंच शकॉल शहापूर सुजन अर्जुन. टॉस जिंकलाय. लवकर 3 षटकाचा सामना असेल. लगेच फिल्डिंग सजवायची आहे, विनंती करतोय. लगेच फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. 3 षटकाचा सामना आहे. लवकर फिल्डिंग. मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा वाटा, लवकर फिल्डिंग सजवून घ्यायचे. यस निखिलजी बरोबर साहेबांना विनंती करतोय, आपण मंचावरती स्थान बनवायचंय. संपूर्ण मान्यवरांना विनंती करतो, आपण यायचंय मुख्य मंचावरती. चला मान्यवरांना विनंती करतोय, आपण यायचंय मुख्य मंचावरती. मुख्य मान्यवरांना विनंती करतोय, आपण स्थानापन्न व्हायचंय. असं नसतं, व्हायचंय मंचावरती. जशी फायनलला होईल सुरुवात तसा ऐकूया गोड आवाज. द व्हॉइस ऑफ मुरबाड, द व्हॉइस ऑफ डोंगर नावे आमचे गुरुवर्य शेळके सर नक्की जुळले जातील. आपला हार्दिक स्वागत. फायनल साठी सर्वपूर्ण मान्यवरांचा हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद विकीजी शेवाळे, धन्यवाद विशाल पाटील सर. 11 दिवसांचा प्रवास खरं तर आदिवासी सरपंच चषकाचा इथे आता समाप्त होत आहे आणि महाअंतिम सामना तो अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर इथे येत असलेला आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या जर्सीचा जर विचार केला तर दोन्ही संघांच्या जर्सी इथे सारख्या आहेत. सांधर्म्य आपल्याला पाहायला मिळतं, रंगांचं सांधर्म्य आतापर्यंत याने दाखवलेलं आहे खेळाच्या दर्जाचं. आणि इथून पुढे आता महाअंतिम सामना आहे, त्याचमुळे यस प्रकाशजी बेखंडे साहेब शिवसेना तालुका प्रमुख उपस्थित आहेत. मी विनंती करतो प्रकाशजी वीर साहेबांना, त्यांच्या शुभ हस्ते प्रकाशजी बेखंडे शिवसेना तालुका प्रमुख याचा आदिवासी सरपंच चषकामध्ये यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. प्रकाशजी वीर यांच्या शुभ हस्ते प्रकाशजी बेखंडे शिवसेना तालुका प्रमुख. बघा सगळ्या प्रेक्षकांना रसिकांना विनंती, आपण बाउंड्री लाईनच्या मागे उभे राहा, बाउंड्री लाईनच्या जवळ उभे राहू नका. कारण कधी कधी काही असे इन्सिडेंट्स असे होतात की जिथे क्षेत्ररक्षक ओघाने तुमच्यावर येऊन कोसळू शकतो. कधी कधी त्याला चेंडू अडवायचा असतो, तिथे तुमचा अडसर निर्माण होतो. त्याचबरोबर निलेश शेट भांडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती. मी रवींद्रजी हिरवा साहेबांना विनंती करतोय, त्याच्या शुभ हस्ते निलेशजी भांडे साहेब याचा यथोचित मान आणि सन्मान करावा. सामना मैदानाच्या आतमध्ये महाअंतिम सुरू होत आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण बाउंड्री लाईनच्या खूप मागे उभे राहा. पोत आली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तो बरी देई आम्हाला काचब्यांची जागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा शुभ संदेश. त्याचबरोबर निखिल जी बरोरा साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय उपसरपंच महेश डिंगोरे यांच्या शुभ हस्ते निखिलजी बरोरा साहेबांचा हा यथोचित मान आणि सन्मान करावा. त्यानंतर रामशेठ अधिकारी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय संतोषजी आरे साहेबांच्या शुभ हस्ते रामशेठ अधिकारी साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. यस ओव्हर टू कॉम्बॉक्स शेळके सर. काय क्षेत्ररक्षण झालेलं आहे, सीमारेषेच्या अगदी जवळ समर्पित वृत्तीने केलं गेलेलं क्षेत्ररक्षण. महाअंतिम सामना खेळत आहे, त्याचमुळे आता इथे पूर्ण जोर लावला जात आहे. यावेळेस इथे क्षेत्ररक्षकांच्या वतीने आईवा झेल साठी 200 रुपयांचा कॅश प्राइज. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय गणेशजी कांबळी साहेब यांच्या वतीने, त्याचबरोबर 500 रुपयाचा कॅश प्राइज गुरुनाथजी पाटोळे साहेब यांच्या वतीने दिलं जाणार आहे.
700 रुपये इथे कमवण्याची सुवर्ण संधी प्रेक्षकांना सुद्धा मिळालेली आहे। स्पर्धेने फार मोठं वलय मिळवलं, स्पर्धेने मान मिळवला, स्पर्धेने सन्मान मिळवला, स्पर्धेने महाराष्ट्रभर चर्चा मिळवली, कारण या स्पर्धेने चर्चेस पात्र राहण्यासारखी खरं तर कामगिरी इथे केलेली आहे। आयोजकाने पूर्णपणे स्वतःला झोकून दिलेले आहे। गेली 11 दिवसामध्ये आदिवासी क्रिकेटला एक वेगळी दिशा मिळालेली आहे, यामध्ये ती मात्र शंका नाही। महाअंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जात आहे। कोण असतील या आदिवासी सरपंच चषकातील पहिल्या पर्वाचे? यस, नारायणजी केवारी साहेब सुद्धा उपस्थित आहेत। मी विनंती करतोय अंकुजी भरतर साहेबांच्या शुभ हस्ते नारायणजी केवारी साहेबांचा यथोचित सन्मान करायचा। त्याचबरोबर संतोषजी आरे हे साहेब सुद्धा उपस्थित आहेत। मी विनंती करतोय किशोरजी धुमाल यांच्या शुभ हस्ते, किशोरजी धुमाल कुठे असतील आपण यायचंय, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। यस, किशोरजी धुमाल साहेबांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती आसन नसतं आहे। त्याचबरोबर संतोषजी आरे साहेब सुद्धा उपस्थित आहेत। मी विनंती करतोय डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते नक्की संतोषजी आरे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जाईल। ओव्हर टू कॉम्बॉक्स। दिलीपच्या वतीने पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे। आतापर्यंत धावफलकाकडे नजर दिली तर धावा बनलेल्या आहेत बेनापट्टीच्या 7 आणि या षटकातील 2 चेंडूचा खेळ आणखी शेष आहे। गोलंदाज दिलीप याची कामगिरी गोलंदाजी ती अगोदर तितकी चांगली राहिलेली नाहीये, परंतु इथे महाअंतिम सामन्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या क्रमामध्ये बदल न करता अर्जुनने त्याच्याचकडे गोलंदाजी खरं तर इथे सोपवलेली आहे। त्यामुळे विश्वास या शब्दामधील विश्वासार्हता आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या सामन्यामध्ये एक षटक हाताळलं 10 धावा खर्च केल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 18 धावा खर्च केल्या, तिसऱ्या सामन्यामध्ये 22 धावा खर्च केल्या। तोच हा गोलंदाज आहे, परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत गोलंदाजी चांगली केलेली आहे। चेक। त्याचबरोबर नक्की मॅन ऑफ द मॅच साठी स्वीट्स बॉक्स दिले होते ते अर्थात संजयजी म्हस्कर साहेबांच्या शुभागमन झाले। म्हस्कर बंधू साहेबांच्या शुभागमन झालंय संजयजी म्हस्कर। मॅन ऑफ द मॅच साठी नक्की प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी स्वीट बॉक्स संजयजी म्हस्कर साहेबांच्या शुभागमन झालंय। मी विनंती करतोय महेंद्र शेठ डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय। यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स। कमेंटेटर कर्स यालाच म्हणतात। एखाद्या आपण खेळाडूची प्रशंसा केली की तो मैदानाच्या आतमध्ये थोडी विरोधातील कामगिरी करत असतो। धावफलकाकडे नजर आपण देणार आहोत। 11 धावा बनलेल्या आहेत। अकरा धावा आहेत धावफलकावर। पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 2 झाल्या 5, चौथ्या चेंडूवर 1 आली 6 झाल्या, त्यानंतर एक चेंडू वाईड आला 7 झाल्या आणि त्यानंतर आलेल्या शेवटच्या चेंडूवर चौकार। त्याचमुळे 11 धावा बनलेले आहेत पहिल्या षटकाच्या अंती। बेनापट्टी पट्टी संघाचे 2 खंदे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण गोंड आणि राहुल बारत फलंदाजी करतायत। स्टार्किंग एंडला आता राहुल याला आपण बघणार आहोत। या अगोदरचा सामना आपण पाहिला, या अगोदरचा सामना राहुलने फिनिश केला होता। खरं तर तो सामना अत्यंत महत्त्वाचा होता, कारण मेगा फिनालेमध्ये जाण्यासाठीचं ते तिकीट होतं असं म्हणायला हरकत नाही। 11 धावा डिपेंड करायचे तिकडे बनवायच्या होत्या फलंदाज राहुलला आणि त्याने त्या बनवल्या होत्या। क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल होत असताना आपण सगळेजण बघत आहोत। दुसरं षटक फेकलं जात आहे। गोलंदाज मिलिंदचा वापर इथे दोऱ्याचा पाडा संघाच्या वतीने केला जात आहे। स्टार्किंगला बॅटर राहुल। उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू, दबाव स्पष्टपणे जाणवत आहे इथे गोलंदाजावर। सामना तितका मोठा आहे, मेगा फिनाले। स्टार्किंग एंडला बॅटर किरण बारत आहेत आणि नॉन स्टार्किंग एंडला राहुल। यावेळेस इथे कव्हरच्या दिशेने फटका लॉफ्टेड आपल्याला पाहायला मिळतो। अवे फ्रॉम दी बॉडी खेळले होते, बॉडीचा शेप थोडासा डिस्टर्ब झाला होता आणि त्याचमुळे या फटक्यामध्ये हवं तितकं अंतर देता आलं नाही। गुड लुकिंग स्ट्रोक खेळता आला नव्हता फलंदाजाला, तरी सुद्धा 2 महत्त्वाच्या धावा मिळाल्या। ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण लाख मोलाची स्पर्धा आहे। प्रत्येक धावेचं महत्त्व वाढलेलं आहे। धावफलक पुढे गेलं। एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या त्या म्हणजेच 14 धावा। स्विच केलेला आहे। यष्टी रक्षकाने इथे झेल टिपलेला आहे। स्ट्रेट टू द विकेट कीपर, इझिली टेकन बाय हिम। दिस इज द फर्स्ट फ्लो फॉर बॅटिंग टीम बेनापट्टी। क्रिकेटचा खेळ हाय हिम्मत वाला, आई राव देवीच्या आशीर्वादाने
सर्वदूर चर्चेत असणारी ही स्पर्धा आदिवासी सरपंच चषक। बघा, स्वप्नामध्ये तुम्ही वाघ मारला म्हणून कधीही तुम्ही शिकारी बनत नाहीत, स्वप्नामध्ये तुम्ही विमान चालवलं म्हणून कधी तुम्ही पायलट बनत नाही। बऱ्याचदा स्वप्नामध्ये विमान चालवणाऱ्यांना एखाद्या यात्रेमध्ये आकाश पाळण्यामध्ये सुद्धा गरगर होत असते, चक्कर येत असते। त्यामुळे बोलणं वेगळी गोष्ट आहे, प्रत्यक्षात ते करून दाखवणं फार वेगळं आहे। या स्पर्धेची जशी चर्चा होती त्या चर्चेस पात्र ठरणारी स्पर्धा आपल्या समोर इथे सन्मान्य गणेशजी कांबळे साहेबांनी त्यांच्या सहकार्याने आणलेली आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावंच लागेल। कौतुक इथे करता येईल मिलिंद याचं, कारण त्याने फलंदाज किरणला बाद केलेला आहे। करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, स्ट्रेट टू दी बॉलर, डायरेक्ट हिट देण्याची गरज नसतानाही खरं तर प्रयत्न गोलंदाजाने केला, थोडा अति उत्साह खरं तर इथे अंगलट आला गोलंदाजाच्या। योग्य वेळेला योग्य निर्णय तुम्हाला क्रिकेटमध्ये घेता आला पाहिजे, त्यासाठी तुमच्याकडे निमिष मात्र वेळ आहे, फ्रॅक्शन ऑफ दी सेकंड ज्याला आपण म्हणतो, सेकंदाचाही फार कमी भाग तुमच्याकडे असतो आणि घेतलेला निर्णय योग्य तुम्हाला खरं तर सिद्ध करायचा असतो। फ्लेक्झिबिलिटी डिसिजन मेकिंग मध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। 15 धावांपर्यंत डाव पोहोचलेला आहे। फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि करण दोघे खेळत आहेत। राहुल या संपूर्ण स्पर्धेमध्ये चमकलेले आहेत, चमकदार फलंदाजी, झंझावाती फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने केलेली आहे, त्याचमुळे तोच कॉन्फिडन्स इथे योग्य रीतीने वापरतोय। आत्मविश्वास तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवतो आणि तोच कॉन्फिडंट लुकिंग स्ट्रोक स्लॉक स्वीपचा चौकार। धन्यवाद। काही महिला भगिनी सुद्धा उपस्थित आहेत, मी विनंती करतो की नीलम ताई डिंगोरे यांच्या शुभ हस्ते आशाताई सोनवणे ग्रामपंचायत सदस्य गोठेकर यांचा सत्कार करावा। नीलमताई डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सन्माननीय आदरणीय आशाताई सोनवणे ताईंचा ग्रामपंचायत सदस्य गोठेकर यांचं स्वागत होईल। पंच दशरथजी कुकसे सर यांचे आगमन झालेले, तुमचं सहर्ष स्वागत। मिलिंद गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत। बघा, कोणती स्पर्धा मोठी होत असताना 3-4 गोष्टींचा खरं तर उल्लेख केला जातो, त्याकडे लक्ष दिलं जातं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या स्पर्धेमध्ये कोणत्या स्टँडर्डचं क्रिकेट खेळलं जातं हे पाहिलं जातं। या स्पर्धेतील क्रिकेटचा दर्जा अत्यंत चांगला आहे, त्याचबरोबर त्या स्पर्धेला प्रत्यक्ष रूपाने प्रेक्षकांची किती उपस्थिती मिळालेली आहे हे पाहिलं जातं। या स्पर्धेने प्रेक्षकांनाही आकर्षित केलेलं आहे। त्याचबरोबर नक्कीच अनुराधाताई डिंगोरे ताई सुद्धा उपस्थित आहेत, मी विनंती करतोय नीलमताई डिंगोरे यांच्या शुभ हस्ते अनुराधाताई डिंगोरे यांचा सत्कार करावा। त्यानंतर कमलताई पाटील या सुद्धा उपस्थित आहेत, मी विनंती करतोय नीलमताई यांना। बाळू रेरा त्याचबरोबर ज्ञानेश्वर विषय यांचे आगमन झाले, तुमचंही सहर्ष स्वागत। दोन गोष्टींची चर्चा आपण केली की स्पर्धेतील क्रिकेटचा दर्जा पाहिला जातो, त्या स्पर्धेतील प्रेक्षकांची उपस्थिती पाहिली जाते। तिसरी महत्त्वाची गोष्ट, मुख्य मंचावर किती मान्यवर विराजमान आहेत ही सुद्धा गोष्ट पाहिली जाते। आणि या सगळ्या बाबतीत जर आपण विचार केला तर आदिवासी सरपंच चषकाने या तिन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केलेली आहे, त्याचमुळे ही स्पर्धा लोकांच्या पसंतीस उतरलेली आहे। प्रेक्षकांची ही उपस्थिती आज उदंड आपल्याला पाहायला मिळत आहे, प्रेक्षकांनी ही स्पर्धा आपली मानली, त्याचबरोबर उचलून धरली, त्याचमुळे या स्पर्धेचं पहिलं पर्व हे खूप चर्चेमध्ये आलेलं आहे। दुसरा फलंदाज बाद झाला, बेनापट्टी संघाने तो गमावला। एकूण धावांकडे नजर दिली तर धावा बनलेल्या आहेत, त्या म्हणजेच 2020। एज लागली होती, मागच्या बाजूने क्षेत्ररक्षक स्लिप कॉर्डर मध्ये उपस्थित। वाघ ज्या पद्धतीने हरणीची वाट पाहतो त्या पद्धतीने चेंडूची वाट बघत होते, चेंडू अडवला, त्यानंतर डायरेक्ट हिट त्यांना देता आली नाही। 2 षटकं संपली, बेनापट्टी संघाच्या धावपलकर धावा आहेत 21, एका षटकाचा खेळशेष। चेक प्रत्येक विकेटसाठी नक्कीच मानस एंटरप्राइजेस ज्यांनी पुरस्कृत केलेला आहे, बिरजू शेठ कोरडे यांच्या शुभ हस्ते नक्कीच हा नक्कीच सामना चालू आहे। फिल्डिंग करणारी टीम मानस एंटरप्राइजेस धुऱ्याचा वाडा आणि गोलंदाजांना नक्कीच प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये, प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये, 555। प्रत्येक सूर्योदयाबरोबर आपल्याला अनेक संधी खरं तर तिकडे मिळत असतात, परंतु मावळत्या सूर्याकडून सुद्धा आपल्याला शेवट योग्य कसा करावा हे शिकावं लागेल। शरद चौधरी त्याचबरोबर बिरजूदादा कोरडे, श्यामदादा कोरडे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 555 रुपये। इथे मात्र गोलंदाजांना धुऱ्याच्या वाड्याच्या गोलंदाजांना आलाय, थँक्यू सो मच। ओव्हर टू कंपास शेळके सर। शरद चौधरी यांच्या वतीने ऐवा जेलसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज अनाउन्स झालेला आहे। अर्जुन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत।
आता इथे प्रेक्षकांसाठी सुद्धा फार मोठी पर्वणी आहे. चांगलं क्रिकेट ते पाहत आहेत. त्याचबरोबर दुग्ध शर्करा योग म्हणून एक जर झेल तुम्हाला टिपता आला तर 1200 रुपये तुम्ही मिळवू शकता. कारण या अगोदर झालेले अनाउन्समेंट पुन्हा एकदा रिकॉल करतो. गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीने आयबा झेलसाठी 200 रुपये, गुरुनाथजी पाटोळे साहेब यांच्या वतीने 500 रुपये आणि इथे या अगोदर चौधरी साहेबांनी अनाउन्समेंट केल्याप्रमाणे 500 रुपये. 1200 रुपये प्रेक्षक तुम्ही मिळवू शकता. एक झेल घ्यायचा आहे, 1200 रुपये घरी घेऊन जायचे आहेत. प्रेक्षकांची तुडुंब आणि अलोट गर्दी समोर खेळत आहेत. क्रॅकिंग ऑनड्राईव्हचा फटका लॉफ्टेड होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे, चेंडू पर्यंत पोहोचले. सगळ्यात महत्वाची खरं तर एक सूचना तुमच्यापर्यंत आयवा झेल संदर्भात पोहोचवतो की आयवा झेल तुम्हाला बॅरिगेटच्या मागे घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही तो समाप्त केला तर तुम्ही बक्षिसास पात्र नसणार आहात. मुख्य मंचाच्या समोर सुद्धा ते मान्य नसेल. त्याचबरोबर बालुशेठ भगत उद्योगपती यांचं सुद्धा शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. थँक्यू. तुमचा प्रतिस्पर्धी बलवान असेल तर तुम्हाला खरं तर जोर लावून खेळावं लागतं. त्याला हरवण्यासाठी सामदाम दंडभेद या चारही नीतीचा वापर करावा लागतो. क्रिकेट हे शरीराने जरूर खेळलं जातं, परंतु त्यामध्ये बुद्धीचा प्रचंड वापर तुम्हाला करायचा असतो. इथे त्याच बुद्धीचं प्रदर्शन आतापर्यंत या दोन्ही संघांनी केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. धावबाच्या रूपाने फलंदाज बाद होत असलेले आपण सगळेजण बघत आहोत. एकूण 101 संघ खरं तर 100 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. त्या 100 संघांमधून 101 संघ दाखल झाले होते. त्या 101 संघांमधून बेनापट्टी आणि त्याचबरोबर दोऱ्याचा पाडा या दोन संघांना महाअंतिम सामना खेळण्याची संधी इथे मिळालेली आहे आणि ही मिळवण्यासाठी त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आलेली आव्हानं योग्य रीतीने त्याने पेलली. चढ उतार राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या दोन्ही संघांच्या बाबतीत जर प्रवासाचा विचार केला तर या अगोदर अशाच पद्धतीचा फटका या फलंदाजाने खेळून शेवटच्या षटकामध्ये गोल्डन षटकार ठोकून सामना जिंकवला होता. त्याचीच पुनरावृत्ती रिप्लिका इथे दाखवायची होती. चेंडूपैचा संपर्क करता आला नाही. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नसेल तर तुम्हाला धावांचं इंटेन्शन पूर्ण करता येत नाही. त्यासाठी चेंडू आणि पैचा संपर्क इथे द्यावा लागतो, घडून आणावा लागतो फलंदाजाला. धावफलक स्थिर आहे, धावा बनलेले आहेत त्या म्हणजे 25. 2 चेंडूचा काही शेष आहे. शेवटचे 2 चेंडू धावफलक 30च्या वर जाईल का हा फार मोठा प्रश्न आहे. 30 धावा इथे चांगलं धावफलक ठरू शकतं. उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू. पंच आपल्याकडे वळण्यासाठी तयार आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अंपायरिंगचा स्टँडर्ड अत्यंत चांगला जपण्यात आलेला आहे आणि त्याचं श्रेय निश्चितच आपण याच परिसरातील सुमितजी देशमुख सर, त्याचबरोबर अभिजितजी सावंत सर आणि त्याचबरोबर निरंजन सावंत सर यांना देऊया. विदाऊट एनी कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला अंपायरिंग करता आली पाहिजे आणि तेच केलं या सगळ्या पंचांनी. अंपायरिंगचा जॉब अत्यंत कठीण आहे. सुळावरची पोळी अशा पद्धतीने त्याला आपण त्याचा उल्लेख करू शकतो. फार कमी वेळेमध्ये निर्णय देणं आणि तो सुद्धा योग्य देणं हे आव्हान असतं आणि त्याचमुळे तुमच्याकडे किती पुस्तकी ज्ञान आहे यापेक्षा तुमच्याकडे प्रॅक्टिकल किती ज्ञान आहे हे अत्यंत महत्त्वाचं ठरत असतं. शेवटचा चेंडू फेकला जाईल. धावफलक 26. गोलंदाज अर्जुन गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा तयार. शेवटचा चेंडू कमी गतीने चेंडू हाताळला. फटका अत्यंत मोठा आहे. शेवट योग्य रीतीने केलेला आहे फलंदाजाने. हेलिकॉप्टर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह ऑल द वे फॉर सिक्सर. षटकार. थांबा डीजे ऑपरेटर थांबा. आयवा झेल टिपण्यात आलेला आहे आणि लगेचच त्या आयवा झेल टिपणाऱ्या खेळाडूने अथवा समर्थकाने प्रेक्षकाने लगेचच समोर या. 1200 रुपयाचे तुम्ही मानकरी होणार आहात. अवकालवाडी संघाचा तो खेळाडू आहे. अवकालवाडी संघाचं प्रदर्शन इथे या स्पर्धेमध्ये चांगलं झालं. डाव्या हाताने खेळणारा महेश तर नाही, महेश आहेत अवकालवाडीचे. चांगले खेळाडू आहेत, सलामीवीर आहेत आणि इथे आता त्यांना 1200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. विकी शेवाळे आपणास विनंती आहे, रेस्ट ऑफ दी फॉर्मॅलिटीज आपण कंप्लीट करा. सामन्याचा दुसरा डाव इकडे सुरू होणार आहे. महाअंतिम सामना सुरू आहे. या स्पर्धेचे विजेते अर्थात आदिवासी सरपंच चषकाचे विजेते कोण, बेनापट्टी की दोऱ्याचा पाडा, या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामधून बदल आवाज ऐकूया. भिवंडीचा आवाज ऐकूया विशाल पाटील सरांचा. धन्यवाद. यस, महेश केवारी यांनी मात्र झेल पकडलाय. त्यासाठी 700 रुपये.
महेश केवारीसाठी नक्की झेल पकडला होता. युवा झेलसाठी 700 रुपये दिले जातात. सन्माननीय कांबडी साहेब यांच्या वतीने 200 रुपये, शरदजी चौधरी यांच्या वतीने 500 रुपये आणि गुरुनाथजी पाटोळे यांच्या वतीने 500 रुपये, अशा एकूण 1200. आदरणीय शरदजी चौधरी साहेबांनी लावलेले 500 रुपये. त्याचबरोबर नक्की रॉयल स्पोर्टचे नक्की सर्व यश वेखंडे साहेबांच्या शुभागमन झाले. विनंती करतोय आपण यायचंय मुख्य मंचावरती. यश दादा वेखंडे याच्या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटरसाठी नक्की रॉयल स्पोर्टची एक बॅट आहे. यश दादा वेखंडे साहेबांनी विनंती करतो आपण यायचंय मुख्य मंचावरती. थँक्यू. तसेच दीपकजी शेळके सरांचे आगमन झालं. आपलं देखील सरचे हार्दिक स्वागत. माझा दिशेने वळूया. थँक्यू सो मच सुनीलजी शेळके सर. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. असा 11वा महाअंतिम दिवस आणि महाअंतिम दिवसामध्ये महाअंतिम सामना तुम्ही पाहतायत. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका, तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स घोटेघर आणि तसेच विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आणि शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं आपण 11 दिवसीय हा भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा सोहळा पाकला आणि फायनल मॅच सुरू आहे. पहिलं सत्रही समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये आपण पाकल्या रन्स बनवण्यात आल्या. 32 बनवण्यात आल्या. 33चा टार्गेट इथे सेट केला. सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये. बॅटर विजय आणि अर्जुन कोण बनेल चॅम्पियन. तब्बल आदिवासी समाजामधले 5 जिल्ह्यांमधले 101 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि 99 टीम्सला मागे टाकून 2 संघ फायनल खेळतात. टीम दोरा सापाडा आणि त्यांचा अगेन्स्ट बेनापट्टी. चेज आहे 33. अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले सेकंड इनिंग. पहिला बॉल. पहिलाच बॉल हवेमध्ये. मिस्टामिंग स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतात आणि कॅच ड्रॉप झाली. आणि या क्षणाला खऱ्या अर्थाने ही जी मिस्टेक केली आहे ती किती डोचेल, कारण कॅच कोणाची ड्रॉप केली? विजयची ड्रॉप केली, ज्या बॅटरने या स्पर्धेमध्ये या आधीही चांगला खेळ दाखवला. यस शरददादा चौधरी, बिरजूदादा कोरडे, श्यामदादा कोरडे आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आले आहेत. यस बॅटरसाठी मानस स्पोर्ट्स मानस इंटरप्राइजेस दोऱ्याच्या बडा संघाच्या सर्व फलंदाजांसाठी नक्की कॅश प्राइज आहे. आणि षटकाराच्या बाहेर टप्पा कॅच जर घेतला तर बिरजूदादा कोरडे, श्यामदादा कोरडे, शरददादा चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. टप्पा कॅच षटकाराच्या बाहेर. क्या बात आहे. आयवा कॅच साठी पारितोषिक ऐकलं तर टप्पा कॅच साठी पारितोषिक. अर्जुन स्ट्रायकिंग एंड वरती. काय स्पर्धा लागली अर्जुन साठी. विथ बॅट विथ बॉल. पुल करायचं होतं. बॉल हवेमध्ये आखे फ्रंट फुट वरनं पुल केलाय. फिल्डर आणि कॅच पकडली जाईल. मॅचची गोल्डन विकेट. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या बॅट सोबत जाणे धुमाकूळ घातला. पण या फायनल मॅच मध्ये आता 0 वरती डगआउटची दिशा दाखवली अर्जुनला. अनिकेतने पकला धक्का आणि फार मोठा धक्का टीम दोराचा पाडाला. यस बालू भगत साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते बालू भगत साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. सफलता मिळाली. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती आता मैदानाच्या हातामध्ये गणेश दाखल होतोय. आज चॅम्पियन बनण्याचं स्वप्न इथे कोणाचं पूर्ण होईल, कारण समस्त शहापूर तालुका क्रिकेटमधली, आदिवासी समाजामधली नव्हे तर ग्रामीण क्रिकेटमधली ही मोठी स्पर्धा आपण पाहत आहोत. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. येतोय डॉट बॉल येतोय आणि एक डॉट बॉलही इथं दबाव वाढवणार आहे टीम दोराचा पाडा टीम वरती. आणि या स्पर्धेमध्ये अगदी भरपूर चांगलीने जिद्दीने खेळलेत. बट प्रश्न हाच बाकी आहे की चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आज पूर्ण होईल का? पहिलं षटक जर आपण पाहिलं अनिकेत, वन्स अगेन अनिकेतचा चांगला स्पेल आपण पाहत आहोत टीम बेनापट्टीसाठी. या बॉलरने फार इम्प्रेसिव्ह कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. प्लेन मिस. आणखीन एक डॉट बॉल दरम्यान इथे येतो आणि स्कोर कार्ड जिथे आहे तिथेच एकच धाव धावफलकावरती. धक्काही एक लागला. दोराचा पाडा संघ मानस इंटरप्राइजेस या नावाने खेळत आहे. बिरजू शेठ कोरडे साहेबांनी हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला. यस वेद देसले आणि प्रशांत देसले साहेबांकडे नक्कीच कॅश प्राइज झालेले. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये. यस थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स.
आणि हा कोणता फटका खेळायचा होता? एकंदरीत बॅकफूट वरती गेले, अपेक्षा खेळायचं होतं डीप एक्स्ट्रा कव्हरिझम मध्ये. बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, येतोय डॉट बॉल आणि हे पहिलं षटक टोचणार आहे टीम दोराचा वाडाला. कारण प्रश्न हा देखील आहे, अर्जुन बाद झाला बट मैदानाच्या आतमध्ये अजूनही विजय आहे आणि हा विजय तो खेळाडू आहे जो या परिस्थितीमधनं देखील या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. बट स्ट्रायकिंग एंडवरती गणेश आहेत, त्यांनी हा विचार करायला हवा होता की या परिस्थितीमध्ये विजय आपल्या सोबत आहे, स्ट्राईक रोटेट करणंही मॅटर करतं, पण त्या गोष्टीकडे लक्ष नाहीये. येतोय डॉट आणि शेवटचा बॉल आहे या पहिल्या षटकामधला. फुल टॉस पॅन वरती दिशा दिली, फाईन लेग इनफिल्ड मध्ये बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. फुल टॉस बॉलचा फायदा इथे घेतला, येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा अखेरीस 5 धावा धावफलकावरती. खेळ बाकी येत्या 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचे आहेत 28 धावा. 14चा आस्किंग रन रेट आहे. महाअंतिम सामना आपण पाहत आहोत. आदिवासी सरपंच चषक 2025 चा थरार. 11 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहिली. आदिवासी समाजातील खेळाला पुढे नेणारी ही स्पर्धा आपण पाहिली. तब्बल 101 टीमचा प्रवेश आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. नाशिक, सिन्नर, ठाणे, रायगड, पालघर या समस्त विभागांमधनं आदिवासी समाजातील टीम्स आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. कंप्लीट क्रिकेट आपण अनुभवलं. पण प्रश्न एकच की चॅम्पियन कोण बनेल आणि या प्रश्नाचं उत्तर या मॅच मध्ये मिळेल. 12-28. पहिलाच बॉल पुल करायचं होतं. मिस्टामिंग डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर आलेत आणि कॅच ड्रॉप. इथे इतक्या मिस्टेक जर तुम्ही कराल तर ते किती टोचेल. रन घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावाही इथे कंप्लीट केल्या जातील. विजयला मिळणारा हा दुसरा जीवनदान आहे. रिमेंबर करून देतोय मी आधी सांगितलं की हा बॅटर ती क्षमता ठेवतो की या परिस्थितीमधनं देखील आपल्या टीमला विजयाच्या दिशेने तो घेऊन जाऊ शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये एकच बॅटरला 2 जीवनदान देणं हे किती टोचेल. कारण ही फायनल मॅच आहे. एक मिस्टेकही तुमचं स्वप्न इथे मोडू शकते. सो दॅट्स वाय मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही फिल्डिंग करतायत तर 101% कमिटमेंटने तुम्हाला स्वतःला झोकणं हे महत्वाचं. इम्प्रोवाइज केलं, उडवलाय जखम्यावरती मीठ चोलण्याचं कार्य करणारा हा फटका. बॉल गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. येस, थँक्यू. जर टप्पा कॅच घेतला असेल नक्की 555 रुपये दिले जातील. बिरुजदादा कोरडे, शरदजी चौधरी, श्यामजी कोरडे आणि त्याचबरोबर बॅटिंग करणारी टीम मानस इंटरप्राइज दोराचा वाडा. बॅटरसाठी प्रत्येक षटकारच 555 रुपये आहेत. अजून एक बॅक टू बॅक 2 षटकार आले तर 1111 रुपये दिले जातील. थँक्यू. उर्दू कॉम्पॉक्स विशालजी पाटील सर. भाग्य भी बहादूर का साथ देता. कारण खेळण्याची जिद्द असेल, मेहनत करण्याची तयारी असेल तर नशीबही तुमचं साथ देतं. आणि आज लक फॅक्टर मला वाटतं घरामधनं सोबतच घेऊन आलं तुम्ही. ज्याप्रमाणे लक फॅक्टर त्यांचा बाजूनं. कारण 2 कॅचेस ड्रॉप होणं फायनल मॅच मध्ये आणि त्यात नंतर हा षटकार. आणि यावेळेस यशांचा वेध. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. ते रागले ना की नशीब देखील किती वेळ साथ देईल. सफलता इथे मिळाली. धक्का आणखीन एक बॅटर बाद झाला विजय. थँक्यू डीजे. षटकार आला तेव्हा आपण उल्लेख केला की जखमेवरती मीठ सोलण्याचं कार्य केलं. बट त्यात नंतर बॉलरचा हा प्रतिउत्तर की कॅच भलेही ड्रॉप झाल्या हरकत नाही, आम्ही कमबॅक करू शकतो. आणि हीच गोष्ट तर मॅटर करते. हा खेळ आहे, अप अँड डाऊन्स होणार आहे. तुम्ही पडणार आहेत, तुम्ही उठणार आहे, ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत. बट ॲज अ प्लेअर कूल अँड काम राहणं आणि खराब परिस्थितीमध्ये शांतरित्या विचार करून चांगलं खेळ करणं हे महत्त्वाचं राहतं. आणि इथे 2 कॅचेस ड्रॉप झाल्यानंतरही राहुलने ही विकेट काढली. न्यू बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये. वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ होता. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीनं धाव फलक आता जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती. tenniscricket.in या वाहिनीवरती भरपूर सारे प्रेक्षक सध्या घडीला युट्यूबवरती या स्पर्धेचा आनंदही घेतात. तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. बॉल हवेमध्ये, चेंडू फक्त उंच गेला. काऊ कॉर्नरचे फिल्डर आलेत आणि कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता आणि एक विकेट या मॅच मध्ये आता पकड मजबूत करत आहे टीम बेनापट्टीची. धक्का लागला आणखीन एक. येस, थँक्यू.
शहापूरच्या उद्योगपती श्रीकांतजी भानुशाली साहेबांच्या शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय आपण आसनस्थ व्हायचंय. आदिवासी सरपंच चषकामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. ओरडू कॉम्पॉक्स विशालजी पाटील सर. तसेच आई गावदेवी खानावलचे प्रोप्रायटर मनोहर डिंगोरे साहेबांचे आगमन झालं. त्यांना कोण विसरू शकते, कारण 11 दिवस आमची जेवणाची व्यवस्था, त्यांचाच आताचं जेवण आम्ही खाल्लं आणि चविष्ट जेवण. आवर्जून एकदा नक्की आई गावदेवी खानावलला तुम्ही भेट द्या. फुल लेंथ होता, बॅटचे आतलीकडे शॉर्ट थर्डला बॉल फील्ड झाला. येतोय डॉट. मॅच मध्ये आता कमबॅक होत आहे टीम बेनापट्टीचं. मग सहजासहजी ते देखील कुठे हाण मारणार आहेत, कारण भरपूर साऱ्या परिस्थिती हँडल करून भरपूर खराब परिस्थितीमध्ये चांगला खेळ दाखवून ते इथे फायनल पर्यंत पोहोचलेत. आणि या खराब परिस्थितीमध्ये यशाचा मार्ग कसा शोधायचा ते त्यांनाही माहिती आहे. आता ही मिस्टामिंग चेंडू फक्त उंच गेला. काऊ कॉर्नर पोहोचलेत, कॅचही पकडतील. आणखीन एक सफलता. आणि सध्या सगळीला या विकेट नंतर मी इतकंच म्हणेन की हा सामना टीम बेनापट्टीच्या खिशामध्ये. उपस्थित मान्यवर पाहू शकाल शहापूर तालुक्यातील उद्योजक श्रीकांतजी भानुशाली साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी कांबळीस यांच्या साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान श्रीकांतजी भानुशाली साहेबांचा हा केला जातोय. शुभ सन्मानही केले जातात, बट इक्वेशन विषयी माहिती पोहोचवतोय की 6 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावा करायच्यात. सहा चेंडू शिल्लक, 6 मध्ये 19 धावा करायचा आहेत. स्वप्न दोन्ही टीम्सने पाकलं. या स्पर्धेचा चॅम्पियन बनण्याचा तो स्वप्न होता, बट तो स्वप्न आज कोणत्या टीमचा इथे पूर्ण होईल. शहापूर विभागामधनं टीम दोराचा पाडा लाजवाब खेळ दाखवला. शहापूर तालुका अंतर्गत 60 संघ होते, 60 पैकी 59 टीमला मागे टाकून ते फायनल पर्यंत पोहोचले. तर दुसऱ्या बाजूला 40 टीमचा हाफमध्ये 39 टीमला मागे टाकून टीम इथे पोहोचलेली आहे. टीम बेनापट्टी, बट पहिलाच बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. 6 मध्ये 19 आवश्यकता असताना येतो हा षटकार, म्हणजे आता 5 मध्ये करायचा 13. 5 मध्ये 13 धावा करायच्या आहेत. लाजवाब फटका इथे आला. 6 मध्ये 19 धावांची आवश्यकता. हे आमचं मुख्य मंच, भरपूर सारे मान्यवर आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता, शुभ आशीर्वाद देण्याकरिता, त्याचप्रमाणे आज आमच्या माता भगिनी या स्पर्धेला भेट देण्याकरिता, आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय, कारण स्पर्धा देखील फार मोठी आहे. आदिवासी समाजातील क्रिकेटला एक वेगळा स्टँडर्ड देणारी, एक वेगळी उंची देणारी शहापूर तालुक्यामधली ही नामवंत मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण 11 दिवस पाकली. 5 मध्ये करायचा 13. नेक्स्ट बॉल. बॅटचा टोला लागला, कनेक्शन चांगले नाहीये. डीप मध्ये मिड विकेट आला, वेगाने बॉल फील्डही केला, थ्रोही येतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि ओव्हर थ्रो झाला. आणि त्यामध्ये घडलंय का की 2 धावा कंप्लीट. 4 चेंडू आता शिल्लक. 4 मध्ये आता करायच्यात 11 धावा. फायनल मॅच असं वाटतंय की एक पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच तर अपेक्षा होत्या, कारण मी नेहमी सांगत असतो की ॲज अ प्लेअर, ॲज अ टीम, मैदानाच्या आतमध्ये उतरणारा प्रत्येकी खेळाडू हा स्वतःमध्ये चॅम्पियन असतो. बट इथे दोन्ही टीम्स चॅम्पियन सारख्याच खेळलेल्या आहेत. बट चॅम्पियन हे नाव या मॅच नंतर कोणाच्या आधी लागेल, टीम बेनापट्टीचा की टीम दोराचा पाडाचा? बॉल सोडून दिला. दिशा खराब, अतिरिक्त रन, समीकरण बाकी, चेंडू शिल्लक. येते 4. 4 मध्ये करायचं रन्स 10. 4-10चं समीकरण. एक मोठा फटका जर इथे आला तर इथे हा सामना दोराचा पाडा टीमच्या बाजूने जाऊ शकतोय. 4-10. नेक्स्ट बॉल. हाही बॉल सोडून दिला. आणखीन एक अतिरिक्त रन. बघा, दबाव आहे, दडपण आहे. बट ते म्हटलं जातं ना की खराब परिस्थिती जेव्हा असते, दबाव आणि दडपण जेव्हा असतो, तेव्हाच तर एक खऱ्या खेळाडूची ओळख होते. एक हिरो त्याच परिस्थितीमध्ये तर मिळतो. आणि इथे हिरो बनण्याची आज संधी जर बॅटिंग टीम कडनं आपण विचार केला तर ही संधी आहे. बॅटर गणेशकडे आहे, तसेच बॉलर करणकडे ही संधी आहे. कारण इथे हे दोन्ही खेळाडू डिसाईड करणार आहेत की चॅम्पियन कोण बनेल. हाही बॉल सोडून दिला. आणखीन एक वाईट बॉल. होनेस्टली मी सांगेन की क्रिकेटच्या विशाल सर, प्रत्येक षटकारात 2222 रुपये बक्षीस झालेलं आहे. श्यामशेठ कोरडे, शरदजी चौधरी, बिरुजदा कोरडे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारात 2222 रुपये. आणि
4 मध्ये करायचं 8 धावा. आवर्जून मला सांगावं असं वाटतं की चौकार आला तर 1100 रुपये दिले जातील. थँक्यू. आवर्जून मला सांगावं असं वाटतं की क्रिकेटच्या या खेळामध्ये वाचण्याचा कोणताही मार्ग नाहीये. एकच मार्ग असतो तो म्हणजे लढण्याचा आणि तुम्हाला लढायचं. 4-8 अगदी थाळीवरती आदळलाय. आउट शाउट अपील सिंगल कंप्लीट आणि हे पहा बॅटर गणेश इथे रन आउट झाला. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. थँक्यू डीजे. कारण बेल जसा उडवला स्क्वेअरले अंपायर देशमुख सरांनी सांगितलं की गणेश झालाय रनआउट. कारण दोन्ही बॅटरने एकमेकाला क्रॉस केलं नव्हतं तेच सांगितलं सरांनी. विकेट मिळेल गणेश इथे बाद झाला. कहाणी आणखीन एक ट्विस्ट कारण सध्या असा घडीला या परिस्थितीमध्ये गणेशचं बाद होणं हा मायनस पॉईंट आहे टीम दोरासापाडा टीमसाठी. आता चेंडू शिल्लक या मॅच मध्ये येते 3 आणि 3 मध्ये करायच्यात 7 धावा. आणि एक महत्वाची सूचना आहे की यात नंतर कोणतेही प्राइज अनाऊन्स होणार नाहीयेत आणि जेव्हा सामना समाप्त होईल तुम्ही स्वखुशीने त्या खेळाडूला ते बक्षीस द्या. 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये करायचा 7 धावा. इम्पॉर्टंट मॅच महाअंतिम सामना. चॅम्पियन कोण बनेल कोण आज ही क्रमांक 1 ची ट्रॉफी घेऊन आपल्या गावामध्ये जाऊन जल्लोष साजरा करेल. 3-7चं समीकरण. ही लढत भरपूर चांगली लढली. टीम दोरासापाडा टीमने लढत चांगली लढली. बेनापट्टी टीमनेही. पण विजयाचा आस्वाद कोण घेईल. हा बॉल सोडून दिला. आता ही दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. 3 मध्ये आता करायच्या 6 धावा. बेनापट्टी टीमनेही या स्पर्धेमध्ये एकूण एक चांगले सामने जिंकलेत पण आता 3 मध्ये 6 त्यांना इथे डिफेंड करायचं आहे. हा सर्वात मोठा प्रश्न या मॅच मध्ये बाकी आहे. क्लायमॅक्स सीन सुरू आहे आणि या क्लायमॅक्स सीन मध्ये आपल्या टीमसाठी हिरो कोण बनेल. बघा ते म्हटलं जातं ना की ही नियती ना प्रत्येकाला जीवनामध्ये एकदा हिरो बनण्याची संधी देते आणि आज ही संधी मी म्हणेन बॅटिंग टीम कडनं जो स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तुषार आहे त्याच्याकडे आहे. बिरजूदादा कोरडे या सामन्याचा आनंद घेतात. मानस एंटरप्राइजेस ज्या नावाने संघ खेळला दोरासापाडा ड्राईव्ह करत असताना कव्हरला फिल्डर बॉल फील्ड करतात. मिळेल सिंगल. आता चेंडू शिल्लक येते 2 आणि 2 मध्ये करायच्यात रन्स. 5 धावेंची आवश्यकता. 2 मध्ये 5. हृदयाचे ठोके दोन्ही बाजूंनी वाढलेत कारण प्रश्न हा आहे चॅम्पियन कोण बनेल हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर येत्या 2 चेंडूंमध्ये आपल्याला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या अफाट गर्दी आपल्याला मैदानाच्या बहुतांश पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने हे यश आहे आमच्या स्पर्धेचं. हे यश आहे गणेशजी कांबळी साहेबांचं कारण त्यांची ही संकल्पना आपण पाकली. कारण 5 जिल्ह्यातील आदिवासी क्रिकेटला जोडणारी ही स्पर्धा आपण पाकली. 2 मध्ये 5. लॉफ्टेड फटका. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला पोहोचतात. फिल्डिंग चांगली. थ्रो येतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावा आणि तिसरीसाठी प्रयत्न होतोय आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील रनआउट आणि शेवटचा 1 चेंडू. 3 धावेंची आवश्यकता. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही. थँक्यू डीजे. चेसिंग कंपल्सरी आहे. कंपल्सरी या 3 धावा करायच्या आहेत. शेवटचा 1 बॉल. 3 धावेंची आवश्यकता. आदिवासी सरपंच चषक 2025 101 टीम पैकी आता चॅम्पियन कोण बनेल या प्रश्नाचं उत्तर हा शेवटचा 1 चेंडू आपल्याला देणार आहे. 1 मध्ये करायचं 3 धावा. चेसिंग कंपल्सरी. 1 धावही वाचवली टीम बेनापट्टीने तरी सुद्धा ते हा सामना जिंकू शकतात. भरपूर सारे प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांना सामना जर आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या. शेवटचा बॉल. 1 बॉल 3. शेवटचा बॉल. कव्हरला फिल्डर आहे. बॉल फील्ड झालाय. सिंगल कंप्लीट आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर आदिवासी सरपंच चषक 2025 ची चॅम्पियन टीम बेनापट्टी. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा. आदिवासी सरपंच चषक.
जाऊया नक्कीच अभिनंदन टीम बेनापट्टी, अभिनंदन टीम दोऱ्याचा पाडा. जाऊया नक्कीच एक विशेष सन्मान करायचा आहे. एक विशेष सन्मान अर्थातच गोठेकर गावातील महाराष्ट्र पोलीस दलात नक्कीच डिंगोरे घराण्यातील प्रथम पहिले पोलीस हे नक्कीच गौरवजी डिंगोरे यांना विनंती होतं आपण यायचंय. गोठेकरचा नक्कीच पहिला पोलीस, डिंगोरे घराण्यातील पहिला पोलीस यांचा विशेष सन्मान मात्र केला जातोय. प्रकाशजी वेखंडे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. विशेष सन्मान गोठेकर गावातील नक्कीच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेली आहे. डिंगोरे कुटुंबातील प्रथम पोलीस यस विक्रम यायचे आपण. प्रकाश शेठ वेखंडे याच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान विशेष सन्मान कुमार विक्रम डिंगोरे गोठेकर गावातील महाराष्ट्र पोलीस दलात ते मात्र लागलेले आहेत. आयकवीरा साऊंड सिस्टमचे नक्की हा आवाज नक्की क्लेरिफिकेशन देण्याचं काम मात्र आयकवीरा साऊंड सिस्टमच्या माध्यमातून केलं गेलंय. त्याच्याच बरोबर नक्की त्यांचा डीजे सेटअप होता. आपला विशेष आभार. डिंगोरे कुटुंबातील प्रथम पोलीस यस विक्रम डिंगोरे पुढील वाटचालीस नक्की शुभेच्छा असतील. धन्यवाद. त्यानंतर ही स्पर्धा उच्च दर्जाची होती, उच्च कोटीची स्पर्धा होती. या स्पर्धेसाठी जे अंपायर्स लाभले गेले तब्बल 11 दिवस मी विनंती करतोय अजिजी पुत्रन सर आपण यायचंय, अभि सावंत सर, सुमीजी देशमुख सर,